दरम्यान सुरेश धस हे उद्याच्या बीड मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। राज्यातील अन्य घटनांपेक्षा बीडची घटना ही वेगळी आहे। सरपंच हत्येतील आरोपीला शिक्षा होणं हेच मिशन आहे, असं भाजपा आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। पाहूया। अधीक्षकाची भेट घेतात, काय नेमकं कारण? भेट घेण्याचं कारण एकच आहे की तपास का लागत नाही। नुसतं CID नाही, आपल्या SP साहेबांची आणि आपल्या टीमची सुद्धा बीडच्या पोलीस दलाचंही कर्तव्य आहे। संतोषचे मारेकरी पकडले गेले पाहिजे, ते का पकडत नाही म्हणून त्यांना विचारायला इथं आलेलो आहे मी आता। आणि काही पोलीस दलातलं इथलं जे पोलीस दल आहे त्याच्याबद्दलची माहिती सांगायला आलो। उद्या मोर्चा होणार आहे, मोर्चानंतर तुम्हाला अपेक्षित आहे का की पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल? 100% आता काय पोलीस प्रशासन वाईट कारभार करत आहे असं आमचं म्हणणं नाहीये। काम करत आहे, परंतु एंड पॉइंटला तिथं हे यायला पाहिजे, रिझल्ट यायला पाहिजे। अजून रिझल्ट येत नाही। या प्रकरणाचा आका जोपर्यंत बिनभाड्याच्या खोलीत जात नाही तोपर्यंत हे प्रकार असं चालू राहील। मला सांगा, आता पोलीस अधीक्षकांकडे कशा पद्धतीची मागणी असणार आहे? काय काय सूचना तुम्ही करणार आहेत? पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भामध्ये तुम्ही वक्तव्य केले, काय सांगा? बदल्या संदर्भात ते तो बदलीचा अधिकारत्यांचा बदल्या नाही, बदल्या करून सगळं मिटतं का? जे आहे पोलीस जर त्यालाच जरा बूस्टर डोस देऊन चांगलं काम करायला हवं, एवढं सांगण्यासाठी आलो होतो।